ते नित्ययाग सहिते सृजिली भूते समस्ते परी नेणतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणून ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो एथ आम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूताप्रती तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मूची विहिला असे याते उपासा मग अपैसे पुरती काम तुम्ही व्रते नियम न करावे शरीराते न पिडावे दुरी केही न वचावे तीर्थासिगा योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्र यंत्र विधाने झणी करा देवतांतरा न भजावे हे सर्वता काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे अहे तुके चित्ते अनुष्ठापाययाते पतिव्रता पतिते धिया परी तैसा स्वधर्म रूपमकु हाची सैव्यू तुम्हा एकू ऐसे सत्य लोकनायकू बोलता झाला देखा स्वधर्मा ते भजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा हो न संडिल तुमचे कदा जे येणे करुणी समजता परितोषु होईल देवता मग ते तुम्हा इप्सिता अर्थात देती या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमो निश्चिता करती तुमचा. त्यावेळेस प्राणी व त्यांनी नित्य आचरणाचे धर्म ही दोन्ही बरोबर उत्पन्न केली, परंतु ते गहन असल्यामुळे प्राण्यांना समजले नाही. तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांची प्रार्थना केली की देवा या ठिकाणी आम्हाला काय तरणोपाय आहे. तेव्हा तो भगवानाच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव त्यांना म्हणाला, तुमच्या वर्णाश्रमाप्रमाणे आम्ही पूर्वीच धर्म नियमित केले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही आचरण करा, म्हणजे तुमचे हेतू सहज पूर्ण होतील. तुम्ही व्रत वैकल्य करू नका, उपास तपास करून शरीरास कष्ट देऊ नका व तीर्थयात्रा करिता दूर जाण्याचे श्रम करू नका. योगाधिक साधने तसेच कामनिक आराधना व मंत्र तंत्राधिक अनुष्ठाने करण्याच्या कदाचित नादी लागाल हो. तसेच इतर देवास भजू नका व वरील गोष्टी करू नका, तर तुम्ही आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे जो धर्म सांगितला आहे त्याचे सुखाने आचरण करा. ज्याप्रमाणे आपल्या पतीची सेवा पतिव्रता निष्काम बुद्धीने करते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्वधर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करा. ब्रह्मदेव म्हणाले, स्वधर्माचे आचरण हाच एक तुमचा यज्ञ होय, म्हणून तोच एक तुम्हाला आचरण करण्यास योग्य आहे. जन हो, असे पहा की तुम्ही जर स्वधर्माने वागाल तर तो कामधेनूसारखा फलद्रूप होऊन तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. या स्वधर्माच्या आचरणाने सर्व देवता संतोष पावतील आणि मग त्या तुम्हाला इच्छित फल देतील. अशा रीतीने स्वधर्माचरण रूप पूजेने सर्व देवता गणांचे पूजन केले असता त्या तुम्हाला अप्राप्त वस्तूची प्राप्ती करून देऊन प्राप्त वस्तूचे संरक्षण निसंशय करतील. तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ तेत तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल. वांची ही पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल म्हणी येत तुम ते मागतील महारिद्धी वैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी ऐसे सर्व सुखे सहित देवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मे निरत वर्ताल बापा का जालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा मुग्ध होण्यास स्वादा विषयांचिया तिही यज्ञ भाविकी सुरी ये हे संपत्ती दिली पुरी या स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील अतिथी संतोषने देईल ज्ञाती आपुलिया ऐसा स्वधर्म क्रिया रहितो अतिलेपणे प्रमतू निव्वळ भोगासक्तू होईल जो तया मग अपावो थोर आहे जेणे ते हातीचे सकळ जाय देखा प्राप्तहीन लाहे भोग भोगू. तुम्ही देवांना भजाल तर देवही तुम्हावर संतुष्ट होतील आणि अशा प्रकारे एकमेकांवर जेव्हा प्रेम जमेल तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धीस जाईल आणि तुमच्या मनातील सर्व वासना पूर्ण होतील. वाणीने बोलाल
ते सिद्ध होईल आणि तुम्ही दुसऱ्यांना आज्ञा करणारे व्हाल व महारिद्धी नेहमी तुमच्या आज्ञेत राहून सेवा घ्या असे म्हणतील. वसंत ऋतूच्या दारात ज्याप्रमाणे वनशोभा आपल्या फलपुष्प भाराच्या लावण्याने निरंतर वास करते, त्याप्रमाणे तुम्ही जेथे असाल तेथे सर्व सुखासह मूर्तिमंत देवच तुमचा शोध घेत येईल. बाबांनो, जर तुम्ही एकनिष्ठेने स्वधर्माचे आचरण कराल तर तुम्ही ऐश्वर्ययुक्त होऊन तुम्हाला कसलीही इच्छा होणार नाही. सर्व संपत्ती प्राप्त झाली असता विशेष सेवनाच्या गोडीला लंपट होऊन इंद्रियांच्या स्वैरवर्तनास अनुमोदन देईल. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवांनी जी ही आपल्यास पूर्ण संपत्ती दिली आहे, त्या संपत्तीने व स्वधर्मचरणाने जो ईश्वरास भजणार नाही, जो अग्नीत आहुती देणार नाही, देवता पूजन करणार नाही, यथाकाली ब्राह्मणास भोजन घालणार नाही, अथवा गुरुभक्तीला जो कंटाळेल, अतिथीचा आदर सत्कार करणार नाही व आपल्या जातीस संतोष देणार नाही, असा जो स्वधर्माचे आचरण न करणारा, श्रीमंतीचा ज्याला ताठा भरला आहे आणि जो केवळ विषयासक्त झाला आहे, त्याच्यावर मोठी संकटे येतात. त्या योगाने जवळ असलेले ऐश्वर्य नाहीसे होते आणि असलेले भोग सुद्धा भोगवत नाही. जैसा गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी, का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी, तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाशु जाय, तैसे निजवृत्ती जेत सांडे, तेत स्वतंत्रते वस्ती न घडे. ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे, म्हणून स्वधर्म जो सांडिल तया ते काळू दंडिल, चारू म्हणून हरिल सर्वस्व तयाचे. मग सकळ दोषू भवंते गिवसोनी घेती तया ते, रात्री समय स्मशानाते भूते जैसी तैसी त्रिभुवनेची दुःखे आणि नाना विधे पातके. दैन्य जात तिथुके तेथीची वसे, ऐसे होय तया उन्मता. मग न सुटे बापा रुददा, कल्पांती ही सर्वता प्राणी गण हो. म्हणून निजवृत्ती हे न सांडावी, इंद्रिय बरळ नेदावी, हंसे प्रजांते शिकवी. चतुराननु जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेणे पाडे विसंबू नये. म्हणून तुम्ही समजती आपुला लिया कर्मी उचिती, निरत भावे पुढत पुढती म्हणिपत असे. देखा विहित क्रिया विधी निर्हेतुका बुद्धी, जो असतीये समृद्धी विनियोगू करी. ज्याप्रमाणे आयुष्य संपलेल्या शरीरात जीव राहत नाही किंवा करंड्याच्या घरी लक्ष्मी राहत नाही, त्याप्रमाणे स्वधर्माचा लोप झाला म्हणजे सुखाचे आश्रयस्थान नष्ट झाले म्हणून समजावे. दीप मावलता क्षणीच जसा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे ब्रह्मदेव म्हणतो, प्रजाजन हो, जो आपल्या वर्णाश्रम धर्माचे आचरण सोडतो त्याचे स्वातंत्र्य खरोखर नष्ट होते. म्हणून स्वधर्माचा जो त्याग करील त्याला काळ शिक्षा करील आणि हा चोर आहे असे समजून त्याच्या सर्वस्वाचे हरण करील. मग रात्र झाल्यावर स्मशानाला जशी भूते वेढतात तशी सर्व संकटे त्याच्या जवळ येऊन त्याला वेढतात. तसेच त्रिभुवनातील सर्व दुःखे आणि हजारो प्रकारची पातके आणि झाडून सर्व दारिद्र्य ही त्याचे ठिकाणी वास करीतात. जन हो, याप्रमाणे त्या उन्मत्त मनुष्याची स्थिती होते आणि अशा दुःखात प्राणी रडू लागले तरी त्यांना कल्पांतही दुःखे सोडित नाहीत. ब्रह्मदेव प्रजेला असा बोध करतात की म्हणून आपला स्वधर्म सांडू नका आणि इंद्रियांना स्वैर वर्तन करू देऊ नका. ज्याप्रमाणे माशाला पाण्यातून बाहेर काढल्याबरोबर लागलीच मृत्यू येतो, त्याप्रमाणे तुमची स्थिती होईल. म्हणून तुम्ही स्वधर्म विसरू नका. ब्रह्मदेव म्हणतो, म्हणून तुम्ही सर्वांनी आपापले उचित कर्म आचरण्याविषयी नेहमी तयार राहावे. हे पहा, जो विहित कर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करण्यामध्ये असलेल्या संपत्तीचा विनियोग करीतो